सर्वांना पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा एकदा ज्या लोकांना आजच्या या साधनेचा लाभ घेता आला नाही त्या सर्वांची मी मनोमन माफी मागते आणि त्यांच्यापर्यंत रेकॉर्डिंग पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करते. थँक्यू व्हेरी मच. बोला दीपाली. मॅडम, आज इतकं मला कसं म्हणजे आता शब्दात सांगता येत नाहीये, पण इतका भारी अनुभव आला ना, जबरदस्त. मला 2 गुरु सोडून तिसरा गुरु तुम्हीच दिसला. आणि आज मी माझ्या म्हणजे जास्त बोलत नाही का तर एवढं हे नसतं, पण माझ्या स्वइच्छेने तुम्हाला मी आज 101 रुपया गुरुपौर्णिमेच्या गुरु इच्छा म्हणून देते. थँक्यू एकदम थँक्यू. मॅडम, तुमच्याकडनं खरोखर सांगते, गुरुदक्षिणा वगैरेची अपेक्षा नसते. मला पण मला मला माझ्या ईश्वर गुरूंकडनं जे प्रेम, जो आशीर्वाद प्राप्त झालेला आहे त्याच्यातला काही अंश मी माध्यम म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जे आज केलं ना, खूप म्हणजे मला डोळ्यात पाणी येते. दोन्ही हाताला मला दोन्ही जाणवलं. तेव्हा मला खरंच रिअलाइज झालं की बाबा तिसरा गुरु म्हणजे तुम्हीच. आणि मला डोळ्यात पाणी येते, काय सांगता बी येत नाही. म्हणजे तुम्ही जर नसता तर हे करू शकलो नसतं ना आम्ही. त्या भावनांना तशाच स्टेबल ठेवा. आज म्हणजे या याच्यानंतर आपल्याला त्या अवस्थेत अनुभवत राहायचं असतं. हा, पण तुम्ही आम्हाला साथ देत राहा शेवटपर्यंत. म्हणजे कुठे बी चुकलं तरी त्यातनं परत बाहेर काढू शकता. थँक्यू. खूप थँक्यू. बोला पूनम मॅडम. या थँक्यू मॅम. खूप खूप छान होता. आणि तुम्हाला हॅपी गुरुपौर्णिमा. माझ्या लाईफ मध्ये म्हणजे मॉम नंतर पहिल्या गुरु तू, दुसरे जे गुरु आहेत ते तुम्हीच आहेत. आणि थँक्यू सो मच मॅम. आजचं जे होतं ना, ते मी जे खूप लहानपणी एकदा स्वप्नात मंदिर पाहिलं होतं महादेवांचं, ते मंदिर, आणि मी तुमच्या बरोबर महादेवांचा अभिषेक केला, हे माझं ऍक्च्युली स्वप्न होतं की ते तुम्ही आज पूर्ण केलं. थँक्यू सो मच मॅम. लव्ह यू. थँक्यू. पंकज सर. मॅम, फार चांगला झाला आजचा मेडिटेशन. 1-2 गोष्टी सांगायची होते मॅम. आपलं व्हॉट्सअप आवाज गेला सर. हॅलो, आवाज गेला होता, बोला. व्हॉट्सअप ग्रुप ओपन ठेवा मॅम. व्हॉट्सअप ग्रुप करते आज ओपन. हा, आणि दुसरं असं सांगायचं होतं, उद्या सकाळी आपलं ऍक्टिव्ह हे का अटेंडमेंट आहे का सेकंडचं? सेकंड लेवलचं अटेंडमेंट राहील. मी मेसेज टाकते ग्रुपवर. चालेल ओके. काही तयारी करावी लागेल त्यासाठी? नाही, आपलं तेवढंच जेवढं लेवल 1 साठी होतं मी टाकते मेसेज. चालेल ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू. वैशाली मॅडम, अनम्यूट करा. बोला. आवाज कटतोय तुमचा. नाही, मला गजानन मंदिर पोहोचवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेगावला जाऊन आले तुमच्या सोबत. एका हातात महाराज, एका हातात महादेव. खूप छान अनुभव. शब्दात पण येत नाही. खूप छान. मस्तक झालं. खूप सुंदर. ग्रेट. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मॅम गुरुपौर्णिमेच्या. थँक्यू. शुभांगी मॅडम. अनम्यूट करा. हॅलो मॅम, सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्यासारखा गुरु भेटला, तुमच्या हाताला धरून मी ते गालीच्या वरून जातानाचा अनुभव घेतला. पूर्ण मला स्वामींचं दर्शन झालं. तो धबधबा, ते पूर्ण म्हणजे त्या सगळं मी अजून अनुभवते. खूप 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 धन्यवाद मॅडम. जे मी गुरुपौर्णिमेला जाऊ शकणार नव्हते ते तुमच्या हाताला धरून मी स्वामींपर्यंत गेले. थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला नंतर मॅडम. थँक्यू सो मच मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
5 महिन्यापासून तुम्ही माझ्या गुरु झालाय, त्याबद्दल तर मी तुमची खूपच म्हणजे आभार मानेल तेवढे कमीच आहेत तसं जर पाहिलं तर. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणलं ना घंटी वाजून आपण परत एकदा त्याच पावलाने मागे येतोय, तो अनुभव मी आज अनुभवला की घंटी वाजून दर्शन झालंय आणि घंटी वाजून मी परत येते. हा अनुभव मला खूप छान होता माझ्यासाठी. आणि ऍक्च्युली आज आहे ना एवढी एनर्जी आहे ना की आम्ही पहाटे 3ला उठलोय, 4 ते 5 पहिला कर्म करून घेतल्यानंतर आम्ही इकडे जॉईन झालेलो आहे. म्हणजे ही एनर्जी आली ती तुमच्यामुळे आलेली आहे. आणि 5 मिनिट्स मी तुम्हाला जे जॉईन झाल्यापासून जी शक्ती आतापर्यंत आहे ती तुमच्यामुळे, एवढं मात्र मी कधीच नाकारू शकत नाही. कारण एवढी एनर्जी की पहाटे 3ला उठा, आंघोळ करा, देवपूजा करा आणि परत 4 ते 5 कर्म करून परत मॅडम कडे जा. ही जी एनर्जी हा जो प्रवास चालू होता सकाळपासून ना, ही एनर्जी खूप जबरदस्त आहे. ही तुमच्यामुळे मला अनुभवायला भेटली, त्यामुळे तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त तुम्ही आज जे काही ऐकवलं ना ते खूप अमेझिंग होतं. आणि ते असंच 1 वर्षभर ही शिदोरी अशी माझ्याबरोबर राहील की पुढच्या गुरुपौर्णिमेला परत मी तुमच्या पुढे असेल. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि इथे आज जे 500 लोक आहेत त्यांना तेही तुम्ही माझे सगळे गुरु आहात, तुमच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे की आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सगळे एकत्र आहोत. एकत्र 5च्या या शुभ मुहूर्तावरती आपण इथे जमा झालेलो आहोत. आणि मॅडम कडनं जी काही शिदोरी भेटली आज आपल्याला, ती आपण सगळ्यांनी अशीच जपून ठेवली ना, पुढच्या 1 वर्षभर ही शिदोरी आपल्या बरोबर राहणार आहे. आणि हीच 500 लोक पुढे पटीने असतील, मॅडम बरोबर आपण समोर असू गुरुपौर्णिमेला पुढच्या. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच. आज मला खरोखर वाईट वाटलं की बरेच लोक वेटिंगवर होते, करू शकले नाही. मी नक्की पुढच्या 1000चं तरी आपण कॅपॅसिटी ठेवू की कुणाला ते वाईट वाटणार नाही की आपलं काहीतरी चुकतोय. कारण मला माहिती आहे की सकाळी उठून सगळे तयार होते आणि जे लोक अटेंड नाही करू शकले, खूप वाईट वाटतंय त्याचं. हॅलो मॅम, बोलायला तेवढं. पहिले म्हणजे तुम्ही माझे गुरु आहात. आणि आपण आज अक्कलकोटला गेलो होतो, एकदम छान दर्शन झालं. असं गेलंच ना, तुमच्यामुळे शक्य झालं मॅम. आणि स्वामींनी मला मस्त असं कुशीत घेतलं. मी नमस्कार केला, माझ्या अंगावर खूप काटे आले आणि अक्षरशः 5 मिनिटं असं पूर्ण अंगावर शहारे आले होते. आणि मस्त आपण सगळे परत आलो. खूप छान वाटलं मॅम, खूप छान दर्शन झालं स्वामींचं. थँक्यू. हा, थँक्यू मॅम. मला अगदी म्हणजे जंगल दिसलंय आणि जंगलामध्ये अगदी मी भगवान बुद्धालाही बघितलं आणि गणेशजीलाही बघितलं. आणि इथे असताना मला जेव्हा डोळे बंद केले त्यावेळेला कोणीतरी आल्याचा भास झाला आणि संपताना अगदी जातानाचा भास झाला. अमेझिंग, खूप छान अनुभव. थँक्यू. थँक्यू. राजश्री सरा, आवाज माईक ऑन करा. वेलकम मॅडम. बोला. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि आजचा थँक्यू. अनुभव छान होता. थँक्यू मॅडम. थँक्यू. सरिता मॅडम. मॅडम, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जीवनात आलात आणि जीवन पूर्ण बदलून टाकते, याच्याबद्दल लाखो 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 धन्यवाद. मी तुम्हाला बोलू शकत नाही एवढं तुम्ही माझं जीवन बदलला आणि असे साथ देत राहा बस. थँक्यू. थँक्यू. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सुचिता मॅडम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज मॅडम मी सगळे देवदर्शन करून आले तुमच्यामुळे. जे जे स्वप्नात पाहिलं होतं, जे जे जायचं होतं ना, तिथे तिथे मी आज जाऊन आले. आणि खरंच जो व्हायब्रेशन जे येतात ना तुमच्या सानिध्यात, तुमच्या आवाजामुळं, ते अमेझिंग आहे. आणि नेहमीच जोपर्यंत या विश्वात मी आहे तोपर्यंत तुमची साथ नेहमी राहो. धन्यवाद. थँक्यू. दीपाली मॅडम. हॅपी गुरुपौर्णिमा मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला तर काही स्माइल मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग मॅम. मॅम, मला काही सुचतच नाहीये. मी एकदम वरती, मला कैलाशवरती जायचं होतं, खूप इच्छा होती माझी, कधी गेले नाही. मी आज गेले आणि मी विठ्ठलाला तिथे भेटले. मी गुरु एक केला होता, मला दुसरा मला नारायणपूरचा दत्त महाराज दिसला. मी त्यांना बघून रडत होते आणि तिसरं व्यक्ती कोण होतं मला कळत नव्हतं. मी रडत होते, पण मी
तिथे रडत होते, इथे मला काय फील होत नव्हतं. आणि आता जेव्हा मी तुम्हाला पाहिलं तेव्हा ते तिसरं व्यक्ती कोण होतं ते मला आता कळालं की ते तुम्ही होता करून. म्हणजे ते थर्ड आय मध्ये आपण सगळं बघत होतो, करत होतो. आता माझ्या अंगावरती काटे आले मॅम. म्हणजे अमेझिंग होतं. जसं तुम्ही म्हटलं, तुम्ही परत आला, सगळे किचन मध्ये तुम्ही हे केलं, घरामध्ये पूर्ण असं प्रकाश झाला होता. जसं सूर्य एकदम तेज येतं ना, फर्स्ट रेज ऑफ सन, तसं असं सगळं झालं. पण आता मला हे कसं काय कळतं की ती तिसरी व्यक्ती तुम्ही होती आणि मी तुम्हाला पकडून रडतीये आणि ते तिघांना पकडून असं अचानक सगळे मला भेटले. तिथे मी रडते पण इथे मला रडायला अजिबात नाही आलं. मला हे काही कळलंच नाहीये आणि डिवाइन आहे. मला काही म्हणजे न्यूट्रल झाले. मी काय करू, कसं एक्सेप्ट करू, कसं एक्सप्रेस करू. हॅट्स ऑफ टू यू मॅम. थँक्यू सो मच. काही माध्यम आहे, ऊर्जा तुमच्याच कडे आहे आणि त्याचा फक्त आपण अनुभव घेतो. अनुभव म्हणतात ना, प्रत्येक मुलाला चालता येतं मोठं होऊन, पण बोट पकडून नेण्यासाठी कोणीतरी माध्यम लागतं सुरुवातीला. फक्त ते माध्यम मात्र मी आहे. ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, आपल्या काहीच नाहीये. मग आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त सपोज आपल्याला काय दान करायचं असेल तुमच्या नावाने की तुमच्या काही ह्याच्यामध्ये, ते कसं करायचं, काय करायचं तेवढं सांगा. म्हणजे मॅडम, मी असं कधीच कोणाकडनं घेत नाही. खरं म्हणजे कुठल्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही मंदिरामध्ये तुम्ही करू शकता. आणि माझ्या गुरूंनी मला एक गोष्ट सांगितली होती, आज कदाचित त्यांच्या आठवणीने मी तुम्हाला एक सांगते. आपली जेव्हा गुरुपुरुषामृत योग असतो ना, त्या दिवशी तुम्ही चण्याची डाळ दान करायची. मॅडमने दानाचा विषय केला म्हणून हे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं. सुवर्ण दानाचं भाग्य लागतं. तर तुम्ही ईश्वर गुरूंना आठवून गुरुपुरुषामृत योग जेव्हाही असेल त्यावेळेस जर तुम्ही फक्त चण्याची डाळ जरी कुणाला दान केली, एखाद्या गरजू व्यक्तीला, किंवा मंदिरात नेऊन जरी दान केली, तरी तुम्हाला सुवर्ण दानाचं भाग्य लागत असतं. आज करू शकतो मॅम ते? असं नाही माहित मला, पण गुरुपुरुषामृत योगाला करायला मला सांगितलं होतं. आज माझे गुरु नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद प्रत्यक्ष माझ्यासोबत असतो. मॅम, युअर डिवाइन. हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. सुजाता मॅडम. स्माइल मॉर्निंग. स्माइल मॉर्निंग. बोलतायत. खूप खूप छान अनुभव. आणि जिथे मला इथे असं एवढं वाटतं, तर तुम्हाला काय वाटत असेल? खूप छान अनुभव मिळाला मला की एका साईडला शंकर भगवान आणि गणपती आणि तुम्ही असे सगळे आपण एका देव मंदिरामध्ये. थँक्यू सो मच. मी नाही बोलू शकत. शैला मॅडम. थँक्यू सो मच मॅम. 2011 पासून गुरूंकडे जाता आलं नाही माझं. गुरुपौर्णिमेनिमित्त आज मी तिथं पोहोचले ते फक्त तुमच्या माध्यमात. थँक्यू. त्यासाठी थँक्यू. आणि मला एक 2 शब्द बोलायचे. बोलू चालेल? बोला. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा, किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा. चुकलं असता आमचं, आम्हा मार्ग नवा दाखवा. असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया, चला सर्व वंदूया सारे श्री गुरुराया. थँक्यू. थँक्यू सो मच. तुमची साथ लाभत राहू सदैव. थँक्यू. वसुंधरा मॅडम. नमस्कार मॅडम, आवाज येतो? येतोय. बोला मॅडम. माहितीये का माझं किती बॅड लक आहे? मी 5:10 जॉईन झाले क्लासला आणि माहिती नाही काय इश्यू आला, अचानक मी लेफ्ट झाले आणि नंतर मला जॉईनच होता आलं नाही. पण माहितीये लगेच दीप्ती मॅडमनी लिंक शेअर केली. आम्ही युट्यूबला सगळ्यांनी 30 जणींनी मिळून जॉईनिंग केलं. आणि जसे तुम्ही तुमचे अनुभव सांगताय तसं आम्ही युट्यूबला जॉईन केल्यानंतर लास्ट इयरचं तुमचं आम्ही आपलं हे पौर्णिमेचं मेडिटेशन केलं. त्याच्यामध्ये पण जसं आता इथे अनुभव शेअर करताय तसे मी तिथला अनुभव शेअर करते.
मी सगळे माझे गुरु म्हणजे आई वडिलांचे पाय धुण्यापासून अक्षरशः तिथे सगळं जाणवलं मला. तुम्ही सुद्धा मला भेटल्यात. शहारे येतात माझ्या अंगावर, पण मला खूप छान अनुभव आला. पण माझं काय बॅड लक होतं माहिती नाही, की आज मी जॉईन झाल्यानंतर मी लेफ्ट होऊन गेले म्हणजे. आणि नेमके तुमचे शब्द हेच चाललेले होते, की आज किती नशीबवान असतील हे 500 जण जे तुम्ही लकीली जॉईन झाले. आणि नेमकं माझं नेटवर्क इश्यू झाला, मी लेफ्ट गेले एकदम. मला कळलंच नाही, म्हणजे आजचं माझ्या नशिबात नव्हतं म्हणावं. नाही असं काही नाहीये. मला खूप नंतर खूप फील झालं. इवन मी मैत्रिणींना यांना ग्रुपवर मेसेज टाकला, अगं उठा लवकर, म्हणजे ह्या दोघी तिघी जणींचा आमचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये त्यांना मेसेज केला, उठा ग लवकर जॉईन व्हायला, म्हणजे याच्यासाठी जॉईन करा ग. आणि मीच नाहीये नंतर. काही खूप वाईट वाटलं मला नंतर. काही हरकत नाही. पण जाऊ दे, ठीक आहे. आम्ही केलं, 30 जणी होतो एकदम, सगळ्यांनी सोबत त्याच्यासाठी दीप्ती मॅडमला पण खूप खूप थँक्यू. आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. आणि माझी काहीतरी चुकी असेल बहुतेक, म्हणून आज मी लाईव्ह जॉईन करू नाही शकले. नाही असं काहीच मनात विचार करायचा नाही. ठीक आहे. नाही बोलू शकत मॅडम. थँक्यू. सारिका मॅडम बोला. पहिल्यांदा मॅडम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आज तुम्ही मला सकाळी सकाळी स्वामी दर्शन घडवलं. तुमच्या सोबत स्वामींचं दर्शन झालं, इतके डोळे भरून आले, असं वाटतं इतकं कंठ फोडून तुमच्या पायाशी बसून रडावं मन मोकळेपणाने. खूप छान, नाही बोलू शकत. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. बोला दीप्ती मॅडम. प्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. मी खरंच आज मला खरंच लाईव्ह करायचं होतं तुमचं, नाही जमलं. पण काही हरकत नाही. सॉरी. चला आपण आज संध्याकाळी परत एकदा मेडिटेशन. सॉरी सॉरी. पण मग मला आठवलं की मी थोडं आपला ऍप चेक करायची ना, तर तिकडे फ्री ह्याच्यामध्ये तुमचं मेडिटेशन होतं. मी म्हणजे इकडे आहे म्हणजे युट्यूब वरती असेल. मी पटकन सर्च केलं. मी बोललं की युट्यूब वर आहे, तर माझ्या बरोबर अजून बरेच जण बोलत होते की नाही करता येते, नाही करता येते. मी बोलले चल बघूया. मी टाकला की एकत्र करायचं असेल तर आपण करूया एकत्र. मी लगेच गुगलची लिंक शेअर केली, ओपन लिंक. आणि मग ती युट्यूब वरती आम्ही जवळपास 30-35 जणी होतो, म्हणजे जेंट्स पण होते. आणि आम्ही केलं एकत्र. खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता मॅडम. म्हणजे अगदी माझ्या पहिल्या गुरूंमध्ये माझे दोन्ही आज्या, माझे पप्पा, माझी आई आई आहे, पण माझ्या आजी आणि पप्पा नाही आहेत आता सध्या. त्या लोकांना, माझे काही गुरु शाळेतले जे खूप माझे क्लोज टू हार्ट आहेत, ते सगळे एवढा एवढा डिवाइन होता ना तो एक्सपिरियन्स. लाईफ नाही घेता आला, पण तोही खूप छान होता एक्सपिरियन्स. सगळ्यांना एकत्र भेटता आलं. खूप सुंदर वाटतंय. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. प्राची मॅडम बोला मॅडम. आवाज येतो नाही मॅडम. आवाज येत नाही तोपर्यंत रंजिता मॅडम अनम्यूट करा. हॅपी स्माइल मॅम. माझ्या लाईफ मध्ये आता तुम्ही स्माइलच दिली आहे मॅडम. मी इतकी हॅपी आहे ना, खूपच हॅपी आहे. आणि तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप म्हणजे खूप शुभेच्छा. आणि मला अचानक तुम्ही शिर्डीला घेऊन गेलं मॅम. आणि वाहता धबधबा वगैरे मला स्पर्श सगळा झाला मॅम. तुम्ही जिथे जिथे घेऊन गेलात तिथला स्पर्श झाला. आणि माझ्या घरात पण मला एक प्रकाश दिसला मॅम रिटर्न येताना. खूप आभारी मॅम, खूप धन्यवाद, खूपच धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम. शिल्पा मॅडम बोला. हॅलो मॅम, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. सगळ्यात आधी मला म्हणजे आजचा जो एक्सपिरियन्स सगळेच सगळे सांगतायत, पण माझा अगदी वेगळा. म्हणजे मुलगा आता 3-4 दिवस आधीच ICU मध्ये ऍडमिट होता. म्हणजे तेव्हा म्हणजे मॅडम जेव्हा मेडिटेशन करते ना, हे सतत जाणवत होतं की त्याला काहीतरी होणार आहे. आणि ते म्हणजे जे जिथे झालं ना, ती जागा सुद्धा मला तेव्हा दिसत होती, म्हणजे मेडिटेशन मध्ये.
आणि काय होते तेही मला कळत होतं. पण हे असं काहीतरी एवढं मोठं होईल तसं हे नव्हतं. पण खरंच म्हणजे त्या दिवशी त्याला रेकी केली ते म्हणजे कदाचित ना सगळे एकत्र म्हणजे आलो होतो. सगळे शेजार पाजारचे पण घरी होते. मीही घरी होते. मी नसते म्हणजे सध्या ऑफिसला असते म्हणजे मी नसते. आणि ॲम्ब्युलन्स वगैरे लवकर आली, डॉक्टर्स तिथे अवेलेबल होते. खूप पटापट सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्या दिवशी जे झालं, आजही तेच म्हणजे मला अनुभव होत होता. त्याला काय काय होतं तर ते सगळे दिसलं. म्हणून गुरु म्हणून तर मॅडम तुम्हीच दिसलात मला. खूप 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 थँक्यू. खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अनघा मॅडम. नमस्कार मॅडम, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आज तुमच्यामुळे मला चक्क शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरापर्यंत तुमच्या बरोबर जाता आलं. मी शिर्डीचं साईबाबांचं मंदिर आणि शिरगाव प्रतिशिर्डी या दोन्ही ठिकाणी तुमच्या बरोबर जाऊन बाबांचं दर्शन घेतलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि परत गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सुहासिनी मॅडम. आवाज नाही येत आहे सुहासिनी मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. खरंच गुरु तुम्ही भेटले तर आम्हाला अशीच आयुष्यभर साथ राहू दे तुमची. धन्यवाद. आता जास्त काही बोलतेच नाही. थँक्यू. राजेश मॅडम. आवाज नाही येत आहे. माईक ऑन करा राजेश. हा, हॅपी गुरुपौर्णिमा मॅडम. थँक्यू. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. मी सकाळी आवरून वगैरे बसले मॅडम आणि असं मी जॉईन झाले 2च मिनिटात आणि मी गेले परत. म्हणजे मला जॉईन होता आलं नाही. पण मी म्हणलं मुलीला थोडं मला जॉईन करून दे. ती केला प्रयत्न खूप पण तिला म्हणजे नाही झालं. मग मी म्हटलं दिव्य रेकी शक्ती म्हणून आव्हान केले आणि मी लगेच जॉईन झाले मॅडम. मला हे खूप चांगलं खूप छान अनुभव आला मॅडम आज खरं सांगते. म्हणजे सगळं फुल होऊन सुद्धा मी जॉईन झाले मॅडम आज. आणि हे तुमच्यामुळे झालंय मॅडम. त्यामुळं मला हे खूप छान अनुभव आला आज. थँक्यू मॅडम. मला जास्त बोलता येत नाही आता. थँक्यू. थँक्यू मॅडम. प्रसन्न प्रधान मॅडम. मॅम थँक्यू मॅम. आज अशी जाणीव झाली की हा पूर्ण देह जो आहे ना तो कोणाच्या मदतीशिवाय नाही उभा राहू शकत. ती जाणीव करून दिली मॅम. थँक्यू सो मच. आज सगळ्यांचं खूप खूप ग्रॅटिट्यूड, फुल ऑफ ग्रॅटिट्यूडने बॉडी व्हायब्रेट होऊन राहिली माझी. आणि तुमचा तो खूपच ग्रॅटिट्यूड. खूप खूप ग्रॅटिट्यूड. खूप थँक्यू. प्रिया मॅडम. ज्योती गोडांबे मॅडम. अनम्यूट करा. मॅडम आज सकाळी जेव्हा मी उठले ना ह्याच्याकरता माझं पूर्ण अख्खं अंग ठणकत होतं अक्षरशः. म्हणजे आणि डोळ्या बघा माझा सुद्धा बघा माहित ते कशाने झालं ते. मला असं वाटत की मी बसू शकते की नाही. आज बसले सगळं मी केलं. मला तुम्ही माझ्या एकविरा इकडे बसवला. ते मंदिर दिसलं मला. मूर्ती पण दिसली देवीची. माझे गुरु आहेत. मी संगीत शारद आहे. माझ्या गुरुंकडे नालासोपान माझे गुरु आहेत मनीषा आपटे म्हणून. त्यांच्याकडे मला तुम्ही पोहोचलेलं आणि कुठेतरी वाटत होतं की तुम्ही पण माझ्या बरोबरच मॅडम. आणि जेव्हा डोळे उघडले तर तुम्हाला दिसल्या मला की म्हणजे माझे डोळे पुढे बंद होते. माझ्या हाडवडाचा मुहूर्तच होता पहिल्यांदा बराच वेळ. पण नंतर मला जाणवलं की नाही आपल्यावर. आणि माझे 2000 सगळं छान झालं आता मॅडम. आणि आता या वयामध्ये मला असं काहीतरी करायचं होतं की काहीतरी वेगळं करायचं की लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून. आणि मला तुम्ही गुरु म्हणून आज तुम्ही माझे परत तुम्ही सेकंड गुरु आमचा. एक म्हणजे आपल्या मॅडम आपल्या वर्षावर म्हणजे मी आता खोटं शिक्षण रडले नाही मॅडम. आज मला रडू दे. आणि मी आयुष्यात कधी रडले नाही. पण आज मला रडवलं. आज तुम्ही मला रडवलं मॅडम. तुमच्या अत्यंत आभारी.
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुदाशी नाही भेटले, पण मी आज तुम्हाला भेटतो. तुम्ही मला प्रत्यक्ष आपल्या माझ्या एकविराईला खूपच्या जवळ नव्हते, तुमची अतिशय आभार आहे मॅडम. थँक्यू. चिन्मय सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या संपूर्ण शुभेच्छा तुम्हाला भरपूर. सर्वांना शुभेच्छा. सर्वप्रथम देवाचे आणि आई वडिलांचे भरपूर आभार की इथे येऊ शकलो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाईंचे आभार की ज्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, आणि तुमचे मनापासून आभार ज्याच्यामुळे मी या लेव्हल 3 पर्यंत आज पोहोचलोय आणि 180 डिग्री ट्रान्सफॉर्मेशन माझ्या आयुष्यामध्ये मी अनुभवत आहे. म्हणजे सिन्सिअरली जे काही प्रयत्न केले त्याच्याने फायदा होतो आणि इट्स सिम्पली ग्रेट. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. मनीषा. हॅलो. हा बोला मनीषा. नंदिनी मॅडम बोलते मॅडम. हा बोला नंदिनी मॅडम. तुमचे खूप खूप आभार मॅडम, आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी जॉईन झाले आणि नंतर मला असं वाटलं की किती लोकांना जॉईन होता येते, पण माझ्या ना कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे तुम्ही मला नाही बघू शकत आहे, मी तुम्हाला बघू शकते. सो मला असं वाईट वाटलं की बाबा आज माझ्या गुरूंना मला बघता नाही येत, त्यांना नाही मी बघू शकते पण त्या मला नाही बघू शकत. सो तरी मी जॉईन होऊन माझं झालं, त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता शब्द कमी पडत आहेत तुमचे आभार माना. थँक्यू मॅडम. थँक्यू. 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 मनीषा मॅडम बोला. नमस्ते मॅडम. नमस्ते. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याने माझं पूर्ण जीवन खूप बदललं. थँक्यू. माझ्याकडे शब्द नाही मॅडम, माझा अनुभव शेअर. खूप खूप थँक्यू. 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 सुप्रिया मॅडम. मी मनीषा. खूप बोलायचे पण काही शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला मॅडम. मी जेव्हा तुम्ही म्हणलात की नेटवर्क नाहीये, 500 लोकांचीच रूम आहे, तेव्हा मी पहिला चौकडे टाकला आणि ईश्वर गुरूंना प्रार्थना केली की माझं नेट शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला आई तर मानलं होतं, पण गुरुचा जो शोध होता माझा तो आज तुमच्यापर्यंत येऊन थांबला. मी जेव्हा घरातून निघाले, खाली रेंज रोवर गाडी आली, म्हणजे माझं जे स्वप्न आहे ते त्या गाडीमध्ये मी बसले, तुम्ही होतात त्याच्यामध्ये. मंदिरात गेलो, मंदिरात तुम्ही मला तिथं दिसले. मी जेव्हा रडले तेव्हा तुमच्या पायांवरती माझे अश्रू पडले. तुम्ही हात धरून मला पुढे नेलं, तिथं मला तुळजाभवानी दिसली. म्हणजे इतका सुंदर अनुभव होता हा, शब्दात सांगूच शकत नाही मी. आणि मी ज्या रेकी क्लासमध्ये आले आणि मी माझ्या डिप्रेशन मधून बाहेर निघाले, मी मागे पण शेअर केलं होतं की मी तुम्हाला माझी आई मानले, पण मी आजपासून तुम्हाला माझा गुरु पण मानते. थँक्यू मॅम. थँक्यू. अलका मॅडम. मैडम स्माइल मॉर्निंग. स्माइल मॉर्निंग. आणि बिन गुरु ज्ञान कहाँ से पाए असं झालंय आमचं. तुम्ही आलात आमच्या जीवनात म्हणून आमचं थोडंफार तरी जीवन बदललंय आणि प्रयत्न करतोय अजून बदलायचा. आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅडम. थँक्यू. आज आम्ही जॉईन होऊ शकलो त्याच्याबद्दल थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मनीषा मॅडम. बोला मनीषा मॅडम. अनम्यूट करा. होत हा. हा बोला. नमस्कार. हा, सुप्रभात मॅडम. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म सद्गुरूंचं दर्शन, सगळ्यांचं दर्शन झालं आज तुमच्यामुळे. आणि सगळ्यांचे अनुभव म्हणजे त्याच्यापेक्षा काय वेगळं नाहीये माझं, पण जास्त काय बोलूच शकणार नाही, शब्दात मांडता येणार नाही आजचं वर्णन. हे खूप छान आणि असंच कायम आमच्या बरोबर तुमचे कायम आम्ही ऋणी आहे अखंड ह्या जीवनभरात सद्गुरु माऊली. आणि कायम आमच्या अशीच साथ द्या, असंच सद्गुरूंचा आशीर्वाद तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांचं हे म्हणजे. आणि सगळ्या समस्त सगळ्या जॉईन झालेल्या सगळ्यांना
म्हणजे आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि नमस्कार. थँक्यू थँक्यू. खूप छान असाच अनुभव म्हणजे येत राहू दे, अखंड असंच आम्हाला दर्शन तुमचं आणि सद्गुरूंचं कायम घडू दे आपल्या. थँक्यू थँक्यू. खूप छान, अतिशय छान, सुंदर अनुभव. नभा. नमस्ते मॅडम, वर्षा बोलते नभाची. खूप खूप छान अनुभूती आणि प्रत्यक्ष गुरूंचं दर्शन दिलं, कारंजाच्या गुरूंचं, आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुद्धा केली आणि शब्दात व्यक्त करता येणार नाही असा अनुभव. एक 2 ओळी फक्त मी म्हणेन. प्राणासह भरून श्वास, ज्ञानाचा दे प्रकाश, कळण्यामतीचा विकास, कोण दुसरा गुरुशिवाय, गुरुवे नमः, गुरुवे नमः. शब्दात व्यक्त करता येत नाहीये मॅडम. खूप 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 धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू. अश्विनी जाधव. अश्विनी जाधव अनम्यूट करा. खूप खूप छान वाटतंय. आणि मला एक म्हणजे माझ्या लहानपणी एक साधू असे म्हणजे ते खरोखर दत्तच होते. मला हा अनुभव शेअर करावा का नाही हे कळत नव्हतं, म्हणून मी हँड रेज करत नव्हते. ते दत्त दिगंबरच होते, ते दत्त महाराजच होते. आणि ते असे ना रस्त्यावरून जात होते, पण मला काही कारणास्तव त्यांना, म्हणजे छोटी होती मी, मला वाटत नव्हतं की म्हणजे मी बोलवलं तर काय म्हणतील लोक, हे समजून समजून मी त्यांना बोलवलं नाही घरी. तर मी आज त्यांच्या पायांना असं पकडलं त्याच रस्त्यावर आणि मी खूप खूप रडली आणि त्यांना म्हणलं, माझ्याकडून चूक झाली महाराज, मी तुम्हाला बोलवलं नाही, मी खूप त्यावेळेला अज्ञानी होती, त्यामुळे मी ते करू शकली नाही. आज तुम्ही चला माझ्या बरोबर आणि मला तुमच्या सानिध्यात राहू. खूप म्हणजे तो खूप बोलू शकत नाही एवढा तो अनुभव. थँक्यू मॅम. नीलिमा मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅम. बोला. बोला. माझ्या मिस्टरांना बोलायचे. बोला. त्यांच्या वतीने मी तुमच्या आणि माझ्या वतीने दोघं पण आम्ही तुमचे खूप 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 आभार मानतो मॅडम. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला आणि बाकी सगळ्यांना सुद्धा खूप शुभेच्छा आणि थँक्यू 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 सो मच. थँक्यू. प्रिया मॅडम. हैप्पी गुरु पूर्णिमा मैम. थँक्यू. गुड स्माइलिंग एंड बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. पल्लवी मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅम. आजचा अनुभव खूप सुंदर होता. थँक्यू मॅम. थँक्यू. बोला सर. हॅलो. हा बोला सर. थँक्यू मॅम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मॅम. मॅडम मी खूप धन्य झालो मॅम. तुम्ही मला हाताला डायरेक्ट बौद्ध घेऊन गेले. खूप 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 मॅम धन्य झालो मॅम. मी माझ्या भावना समजू शकतो. थँक्यू. स्नेहल राऊत मॅडम. आवाज नाही. मॅम थँक्यू. तुम्ही दर्शन अक्कलकोटला वगैरे जाऊन आले मी, पण मध्येच ना लास्टला माझा पाय खूप दुखायला लागला म्हणून मी एक पाय लांब केला. तर काय प्रॉब्लेम नाही ना? नाही काहीच नाही. म्हणजे मी मांडी घातलेली होती, पण मांडी मला जास्त वेळ नाही घालता येत. चालेल चालेल, काही हरकत नाही. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मॅम. थँक्यू थँक्यू. प्राची मॅडम. हॅपी गुरुपौर्णिमा मॅडम आणि स्माइल वेलकम. आणि आजचा जो दिवस आहे ना तो खूप मिरॅकल आहे, त्याला नो वर्ड्स. आणि हे जे स्माइल तुम्ही दिलेत ना त्यात आयुष्यभर असंच राहणार आहे. बस तुम्ही आमच्या सोबत राहा. थँक्यू सो मच आणि लव यू. लव यू. संगीता मॅडम. स्माइल वेलकम मॅम. थँक्यू.
गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजची जी गुरुपौर्णिमा आहे, इतके वर्ष आम्ही केली, पण ती म्हणजे असं बोलू शकत नाही, पण आजची जी स्पेशल होती, कारण की दिवसभरातून ज्या 11 माळी जप करायच्या होत्या, जी ध्यान साधना करायची होती, जी पूजा करायची होती, ती आज आताच पूर्ण झाली असं वाटते. म्हणजे माझ्याकडे आणखीनही ध्यान साधना किंवा माळी जप करण्यासाठी भरपूर वेळ आहे. आणि खरोखर असं जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी गाडीत जाऊन बसली. समोर गाडी चालवणारी सारथी कोण होतं मला माहित नाही, पण कदाचित तुम्हीच माझे देवापर्यंत घेऊन जाण्यासाठी होतात. आणि थँक्यू मॅम, खूप थँक्यू. थँक्यू. कविताही मी तुम्हाला पाठवलेली आहे, पण मी आता वाचणार कारण की बाकीच्यांना पण बोलायचा चान्स हवाय. आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. थँक्यू. उज्ज्वला मॅडम. हा बोला उज्ज्वला मॅडम. माईक बंद केला तुम्ही, परत सुरू करा. हा बोला. अरे परत बंद केला. तोपर्यंत सुनील सर बोला. गुरुपौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू. वैशाली बुद्धे मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. अँड थँक्यू सो मच. आज मी खूप लकी मानते मला की मी आज लाईव्ह जॉईन होऊ शकली. तुम्हाला हे अनुभव मी लाईव्ह घेऊ शकली. आणि आज तुमच्यामुळे मी शेगावला दर्शन घेऊन आली. आणि खरंच खूप खूप थँक्यू. प्रमिला मॅडम. आवाज येतोय मॅडम? येतोय बोला. हा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मॅडम तुम्हाला. थँक्यू. आज सकाळी मी इथल्या अमेरिकेमध्ये गणपतीच्या मंदिरात गेले होते. परत आता तुमच्या बरोबर गेले. आणि माझी मुलगी दरवर्षी 500, 400, 500 लोकांचा म्हणजे सगळ्यांना अन्नदान करते. ती उद्या करणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि तुमच्या बरोबर गेल्यामुळं प्रत्यक्षात दर्शन घडल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं मॅडम. आणि इतकी जी लोक गहिवरून म्हणजे आली, तर तो सेम तशीच कंडिशन माझी पण होती. आणि खूप छान वाटलं. म्हणजे खूप म्हणजे मी इथं आहे असं तुमच्या घरात असल्यासारखं वाटलं. खूप लांब आहे असं वाटलं नाही अजिबात. खूप छान वाटलं. आणि तुमची म्हणजे आयुष्यभर ही शिदोरी अशीच कायम राहणार आहे आम्हाला, आमच्या बरोबर. खूप छान वाटलं. नमस्कार मॅडम. सगळ्यांना बोलायचंय अजून. नमस्कार. बोला कविता मॅडम. स्माइल मॉर्निंग मॅम. स्माइल. आजचा अनुभव खरंच खूप छान होता. म्हणजे स्पीचलेस, सगळ्यांचे अश्रू बघून आहे ना असं म्हणजे मलाच दाटून येत होतं की हे सगळे खरंच त्यांना खरंच खूप छान. आणि मलाही आला ऍक्च्युली. थोडेसे मुलीचे अपडाऊन चालू आहे, तर त्याच्यामुळे कदाचित कुठेतरी थोडंसं मन विचलित होतं. पण देवाच्या गाभाऱ्यात मॅडम म्हणजे देवापेक्षा जास्त तुम्ही मला जवळ दिसलं. खरंच खूप थँक्यू मॅम. खूप थँक्यू. आणि गुरु म्हणून तुम्ही आम्हाला लाभलात हे आमचं खरंच नशीब आहे. कारण 2-3 वर्ष असं मला खूप वाटत होतं की काहीतरी आपलं करायचंय, पण कुठून तरी काही कनेक्टिव्हिटी मिळत नव्हती, जी तुमच्या थ्रू आम्हाला मिळालेली आहे. आम्ही खरंच खूप लकी आहे मॅडम की तुम्ही आमच्या आयुष्यात आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. दीपाली मॅडम. नमस्कार. नमस्कार बोला. मी आताच आत गेले. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आज गुरुदक्षिणा मी काही देऊ शकत नाही आहे तुम्हाला, पण मला मिळालेली गुरुविद्या ही सगळ्यात खूप मोठी आहे. आणि इतकं बोलायचं आहे की मला या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी मला पण अशा काही गोष्टी करता येतील इतकी मला ताकद तुमच्याकडून मिळावी आणि देवाकडून मिळावी. म्हणजे जेणेकरून जी काही लोक आहेत, म्हणजे बऱ्याच लोकांना काही त्रास आहेत, बरेच गोष्टी आहेत, ते सॉल्व्ह करण्यासाठी मला ताकद मिळावी ही माझी इच्छा आहे या ईश्वरचरणी. नक्की सर. तुम्ही खरोखर म्हणजे ज्या क्षेत्रात आज आपल्या या कामाची खूप गरज आहे, कारण प्रत्येक व्यक्ती कुठेतरी दुःखात, कष्टात आहे, आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकस स्माइल जरी आपण क्रिएट करू शकलो ना,
त्याच्यापेक्षा पवित्र कार्य या जगात कुठलंच नाहीये. आपण लोकांना नक्कीच माझी प्रगतीला असं समजू शकेन मी, जर पैशाची मदत नाही करू शकणार आपण कुणाला, पण कुणाच्या तरी चेहऱ्यावर तो सुंदर स्माईल चा एक क्षण देणं, आणि तोच प्रयत्न माझा असतो. ते माध्यम मी स्वतःला समजते, आणि त्या ईश्वराने जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे त्याच्यासाठी मी त्याचा आभार व्यक्त करते. थँक्यू. नक्की धन्यवाद. तुमचं स्वप्न पूर्ण. हो, थँक्यू. थँक्यू. वंदना मॅडम. साक्षात परब्रह्म, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नऊवार नेसण्याच्या चक्करमध्ये उशीर झाला जॉईन व्हायला, आणि जॉईन नाही होऊ शकले. पळत पळत वहिनींकडे गेले, वहिनींचं म्हटलं खाली आहे. माझ्याकडे ती आली आणि मी संपूर्ण छानपणे अटेंड करू शकले. एक सुंदर पुरातन गणपती बाप्पांच्या मंदिरात गेले. लेण्याद्रीचं गणपती मंदिर मला खाली आलेलं दिसलं. बाप्पांनी खूप आशीर्वाद दिले. तुमचाही खूप आशीर्वाद माझ्या डोक्यावर हात ठेवा. मी हिलर बनेल. 33 डेज माझे कर्मा मेडिटेशन पूर्ण झालेत. असेच 90 पूर्ण होते. पेशंटची माझ्याकडे लाईन लागलेली आहे, पण मी अजून हिंमत करत नाही. एकच पेशंट घेतेय, आणि मला बेस्ट हिलर बनवण्यासाठी डोक्यावर हात ठेवा. थँक्यू. थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचा आनंद होतोय की लवकरात लवकर तुम्ही भेटणार आहात. नक्की नक्की. थँक्यू व्हेरी मच. आणि मी माझ्या वहिनींच्या फोनवरनं संपूर्ण केलं. आत्ता माझं जॉईन झालं. छान. आणि तुम्ही मला लगेच घेतलं. खूप छान वाटलं. थँक्यू. 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 चंद्रकला मॅडम. सगळ्यात प्रथम धन्यवाद मॅडम. मी ज्याच्या शोधात होते की मला रेकीचे चांगले गुरु पाहिजे होते, कारण मी 2005-06 मध्ये सेकंड लेवल केलं होतं, पण मला पुन्हा तसेच गुरु पाहिजे होते. माझी लिंक तुटली होती पूर्णपणे, आणि साधना त्यावेळी केली, पण त्यावेळेला मला महत्व माहित नव्हतं. अल्फा लेवल मध्ये पण जायचे तुम्ही आता ज्या पद्धतीने लिंक तुटले, तेव्हापासून मी शोधात होते मला असे गुरु पाहिजेत. तर मला खरंच ईश्वराने मला तुमच्याकडे पाठवलेला आहे. काहीतरी पुढचा संकेत असेल, मी दुसऱ्यांच्या उपयोगी पडेल, त्याबद्दल थँक्यू. आणि मला पुन्हा हा प्रवास मी आता कंटिन्यू करत आहे, आणि ज्या वेळेला मी पूर्वी करायची त्याच वेळेला आजपासून मी सुरू करणार आहे. आणि मला तुमचा आशीर्वाद सतत मिळो, आणि एक चांगलं हिलर म्हणजे मी आता योगा हे पण आहे, नॅचरोपॅथिस्ट पण आहे, आणि माझ्याकडे जे पेशंट वगैरे कोणी येतील मी त्यांना जास्तीत जास्त मी त्यांच्या उपयोगी पडेन असं मला आशीर्वाद द्या. आणि रेकीचे जेवढे काही आहेत कोर्सेस म्हणजे ते सगळे माझ्याकडनं कम्प्लीट होऊ द्या, आणि एक उत्तम हिलर बनण्याचा मला आशीर्वाद द्या. छान छान. थँक्यू. पल्लवी मॅडम. थँक्यू मॅडम. मॅम थँक्यू सो मच मॅम. तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आला, आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. मॅम खूप सुंदर अनुभव होता आजचा, खूप जास्त सुंदर होता. आणि तुम्ही जेव्हा सांगत होतात ना की स्वतःसाठी म्हणजे तुम्ही स्वतःला आशीर्वाद तुम्हाला ग्रहण होत आहे, तेव्हा माझ्या आजूबाजूला काही लोक असे आहे की त्यांना खरंच खूप गरज आहे. मला ते पण माझ्या डोळ्यासमोर दिसत होते की त्यांच्यावर पण म्हणजे या सगळ्या देवांचा आणि तुमचा आशीर्वाद त्यांच्यावर हे होतोय. म्हणजे मी ते पण एक फील करत होते की त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे, तर त्यांना पण हा आशीर्वाद लाभू दे. आणि मॅम म्हणजे जेव्हा तुम्ही सांगितलं ना तुम्ही घरातनं निघा वगैरे, तेव्हा मी ज्या गाडीमध्ये बसले होते ती माझी एकदम ड्रीम कार आहे. त्या ड्रीम कार मध्ये बसून मी गेली, आणि लिटरली जाताना म्हणजे गेल्यानंतर तर असं वाटलं की मी एका जंगलामध्ये मंदिरमध्ये गेली. पण माझं जे स्वप्न आहे केदारनाथला जायचं, लिटरली मी केदारनाथच्या मंदिरमध्ये होती, आणि विथ साईबाबा पण माझ्यासोबत होते, आणि तुम्ही पण. खूप 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 सुंदर अनुभव होता मॅम तो. खूप छान. थँक्यू मॅडम. थँक्यू. मधुमती मॅडम. हा, स्माइल. गुड मॉर्निंग मॅम. खूप 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 धन्यवाद. परवाच आमच्या कॉलेजमध्ये एक लेक्चर झालेलं पौर्णिमा धुमाळ मॅडमचं, तर त्या म्हणत होत्या की गुरु कसा असावा, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. कारण गुरुची कृपा ही म्हणजे त्याच्या साधनेतून सगळ्यांवरती होते. आज एवढे सगळे जे बोलतायत ना, फक्त आणि फक्त तुमची साधना, तुमचं शब्द नाहीयेत. आधी माझ्या घरात आम्ही तिघं पण बसलो होतो. प्रत्यक्षात खरंच मी पांडुरंगाचं दर्शन घेतलं, आणि खरंच तुमचा परिसस्पर्श झालाय आमच्या जीवनामध्ये. आणि म्हणून आम्ही सगळेजण आता हे सगळे जे बोलतात तीच माझी सुद्धा भावना आहे. आणि खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. आणि तुम्हाला सुद्धा परमेश्वर भरभरून तुमच्या जे स्वप्न आहेत ते सर्व तुमचे स्वप्न पूर्ण व्हावेत हीच
परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्यासारखे गुरु खरंच प्रत्येकाच्या जीवनात येऊ आणि जीवन सगळ्यांचं आनंदमय हो आणि तुम्ही माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहात. खूप 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 प्रणाम. थँक्यू. नेहा सबने मॅडम हॅलो मॅम. बोला. हॅलो मॅम, तुम्ही टायमिंग बदललं का? मला ते अटेंड झालं नाही. मी 5:15 पासून जॉईन झाले होते. मॅडम मला 5:15 सुरू केलं, पण 500 लोकांची कॅपॅसिटी होती आणि 500 लोक ऑलरेडी जॉईन झाले, तर त्याच्यासाठी सॉरी की बरेच लोकांचं आजचं पण राहून गेलं. पण मी याचं रेकॉर्डिंग लगेच पाठवते. जर शक्य असेल तर ज्याही लोकांचं राहिलं त्यांच्यासाठी आपण संध्याकाळी परत घेऊ. पण विनंती आहे की ज्या लोकांनी आज सकाळी अनुभव घेतला त्यांनी संध्याकाळी अटेंड करू नका, नाही तर परत जागेची अडचण होणार. ही विनंती सगळ्यांना करते. थँक्यू. तर सकाळी 5 वाजून जॉईन झालेला आहे, मला मिळालं नाही. खूप ऍक्च्युअली खूप लोक वेटिंगवर होते. म्हणजे मी माझे मोबाईल सुद्धा तिकडे नेऊन ठेवले की ते कंटिन्यू वाचत होते. इकडचा मेसेज मला करतायत, म्हणजे हे नव्हते करतायत. मी शेवटी तुमचं ते मेडिटेशन लावून मी ते आता केले, मग तोपर्यंत तुमचं हे संपलं. तो रेकॉर्डिंग मिळेल काही प्लीज नक्की नक्की. हा प्लीज. थँक्यू थँक्यू. कोटी कोटी आभार. विद्या खरात मॅडम अनम्यूट करा. हा बोला. आवाज नाही तेव्हा विद्या मॅडम आवाज येत नाही. स्माइल मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. खूप 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 थँक्यू मॅडम. माझं लाईफ इतकं चेंज झालंय आणि आजचा अनुभव तर मला इतका सुंदर होता. खूप छान. म्हणजे पाण्याचा स्पर्श, मी स्वतः ड्राईव्ह करत गेले आणि खूप म्हणजे घंटांचा नाद, इतका सुंदर अनुभव मला आला. म्हणजे कायमस्वरूपी माझा ही गुरुपौर्णिमा माझ्या लक्षात राहील आणि कायमस्वरूपी तुम्ही माझ्या बरोबर राहाल. आणि तुम्हाला हैदराबादला भेटण्यासाठी आता थोडेच दिवस राहिलेत. मी अतिशय उत्सुक आहे की कधी एकदा तो दिवस येतोय पुढच्या आणि मी रविवारी तुम्हाला सोबत भेटते. असणार आहे आपण. हा तेच. त्यामुळे खूप खूप थँक्यू मॅम. खूप थँक्यू. हा अनिका मॅडम. अनिता मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा. नाही इकडनं करते मी, तुमच्याकडनं होत नाहीये. चित्रा मॅडम आता आपल्याला थांबावं लागेल लास्ट. चित्रा मॅडम, कारण माझ्याकडचा नळ गेला की 2 दिवस पाणी नाही येणार. चला त्याच्यामुळे स्माइल मॉर्निंग मॅडम. स्माइल मॉर्निंग मॅडम, आपल्यासारख्या सामान्यांना रेड कार्पेट वरून चालायला मिळणं हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं आणि लहानपणापासून भक्ती केली, पण आज जे काही मिळाले ना ते कधी आयुष्यात मिळालं नव्हतं. हे तुम्ही आयुष्यात आलात हे खूप मोठी माझी अचिव्हमेंट आहे असं मी समजते. अगदी थोडंसंच काहीतरी शिकले आतापर्यंत सेकंड लेवलला, पण खूप खूप काही मिळालंय. आणि मोठ्या गाडीतून जाणं, कर्जतला किती महिने जायचं तिथे जायला मिळालं. बापूंचा आशीर्वाद मिळाला, दत्त बाप्पाचा आशीर्वाद मिळाला. पायाला पाण्याचा स्पर्श होत होता. कोवळी किरण दिसत होती. खूप खूप मॅडम, किती सांगू आणि किती नाही. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. स्माइल मॉर्निंग मॅडम. स्माइल मॉर्निंग. आजचा अनुभव खूप छान होता मॅडम. आजपर्यंत मला सगळे म्हणायचे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, पण मला आता चान्स मिळालेला आहे. आतापर्यंत तुम्ही म्हणायचीच, पण हा इतका छान चान्स तुमच्यामुळे आलेला आहे मॅडम मला. आणि मला गजानन महाराजांचं मंदिर अगदी मूर्ती सेम जशीच्या तशी दिसली. तुळजाभवानी माता ह्युमन बिईंग मध्ये दिसले मला. दोघंही माझ्या समोर आजूबाजूला उभे. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या मॅडम. थँक्यू व्हेरी मच. अनुराधा पाटील मॅडम. मॅम, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला. मला म्हणजे सांगायचं होतं की गेल्या वर्षी माझ्या मैत्रिणीनं मला रेकी कर म्हटली होती, पण मला तेव्हा विश्वास नव्हता की रेकी काय आहे माहित नाही. पण तुमची जेव्हा मी फेसबुकवर पेज बघितली, म्हटलं फ्री सेशन आहे, काय तरी करूया, नेमकं आहे काय ते समजून घेऊया. मग तेव्हा समजून घेतलं, फ्री केलं. नंतर मग बाकीचे शॉर्ट लेवल पर्यंत केलं कम्प्लीट. मग थिअरी काय आली, म्हणजे पण प्रॅक्टिकल होत नव्हतं कारण मुलगी आहे, मग ते बाकीचे पण म्हणजे घरात एवढी कामं, त्यामुळे होत नव्हतं. पण आता मग सगळ्यांचे अनुभव ऐकले. मग नूतन मॅम सोबत आता मेडिटेशन चाललंय. 21 दिवसाचं मेडिटेशन झालंय.
कर्मा मेडिटेशन पण चालू आहे. आणि म्हणजे आज माझा अनुभव खूप चांगला होता. कर्मा मेडिटेशनला जेव्हा माझ्या मुलीला ते हार्टचा प्रॉब्लेम आहे, मी तो पूर्ण इमॅजिन केलं की तिचं हार्ट पूर्णपणे रिकवर झालं. आणि तेवढं इमॅजिन मी केलं आणि त्यानंतर ती झोपेत होती, ती अचानक हसायला लागली. मी सकाळी मॅमना पण म्हटलं की म्हटलं मी असं असं म्हटलं, म्हणजे मी पूर्ण इमॅजिन केलं आणि ती आज हसली झोपेत पण. मग परत तुमचं कंटिन्यू केलं. तुम्ही जसं जसं सांगितलं तसं इमॅजिन करायला जात होती. पण मी जसं डोअर ओपन केलं तसं मला माझ्या घरासमोर तुम्ही आणि स्वामी दिसला. म्हणजे दोघं पण, मी म्हटलं मी बाहेर न जाता तुम्ही दोघं माझ्या घरी आला. एवढं छान. थँक्यू. म्हणजे पूर्ण तसंच झालं. मी बाहेर नाहीच गेली, तुम्ही दोघंच माझ्या घरी होता आणि मी पूर्ण सगळं म्हणजे सगळं तसं इमॅजिन केलं की मी तुमचे पाय धुतले दोघा स्वामींचे, तुमची सगळी पूजा वगैरे सगळी केली. तुम्ही सगळीकडे घरभर तुम्ही आणि स्वामी फिरत. एवढं छान. थँक्यू व्हेरी मच. आज तेच मी मॅमना पण म्हटलं की रेकीतून जर देवशीचं ऑपरेशन टाळलं तर म्हटलं मी जग जिंकल्यासारखी आहे. तर मॅम पण म्हणतात नाही ती होईल सारखी. काल आम्ही मॅमना भेटलो, मॅम पण म्हटलं नाही त्याच्यात पॉझिटिव्हिटी आहे, ऑपरेशन होता ती सारखी. स्वामी पाठीशी आहेत मॅडम, सगळं ठीक होईल. थँक्यू. अनिता मॅडम बोला. अंकिता मॅडम. स्माइल मॉर्निंग केली मॅडम. खूप खूप आभार तुमचे. आणि तुमच्यापर्यंत मी पोचली ती माझ्या मोठी बहिणीमुळे. थँक्यू सो मच ताई. आणि माझं आता अनम्यूट होत नव्हतं, ते मी माझ्या ताईच्या मुलीकडून घेतलं करून, त्यांनी मला दिलं, ते पण झालं. त्यासाठी पण खूप खूप आभारी आहे तुमची. आणि आजचं दर्शन खूप छान झालं. खूप 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 छान झालं. मी माझ्या स्वामींचं दर्शन तुमच्यामुळे आज करू शकले आहे. तिथे जाऊन खूप खूप छान वाटलं मला. नाही बोलता येत शब्द. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. वंदना मॅडम. सॉरी मग माझं झालंय बोलणं, ऍक्च्युली चुकून झालं ते. पण तुम्ही एवढ्या सगळ्यांना भेटणार मॅडम हैदराबादला? भेटणार आम्हाला ना? पुढच्या रविवारी आपण सोबत असणार आहे. बरं किती जण असणार आहे मग? आम्हाला भेटणार तुम्ही? सगळ्यांना भेटू आपण. ठीक आहे. थँक्यू. 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 चुकून झालं परत आणखी. सो आता थांबावं लागेल, कारण आता जर मी थांबली नाही तर मला घरी पाणी नाही भेटणार. ठीक आहे. सो आता आपण सगळेजण इथे थांबू. जे राहिलेले आहेत, आज ग्रुप ओपन करते. कालही राहून गेला माझ्याकडनं ग्रुप ओपन करायचा, तर तुम्ही तिथे आपले अनुभव शेअर करू शकता. आणि तुम्ही जे आज इतकं अप्रतिम प्रेम या माध्यमातून दिलेलं आहे, खरोखर हे जे डिजिटल ज्यांनी शोधून काढलं ना, खरोखर या गोष्टींचा उपयोग केला तर याचं किती चांगलं माध्यम बनू शकतं, हे एखाद्याच्या जीवनामध्ये बदल घडवू शकतो. याच्यासाठी ज्या माध्यमातून आपण जोडलेलो आहे, झूम, लॅपटॉप, इंटरनेट, कॅमेरा, सगळ्या वस्तूंचा आभार. आणि तुम्ही दिलेल्या या सर्व भरभरून आयुष्यात पैसा सगळं काही नसतं, हे प्रेम जे तुमच्याकडनं मिळतं ना, बस तेच सोबत जाणार आहे. आणि त्याच्यासाठी, या प्रेमासाठी, त्या ईश्वराचं त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली त्याचा खूप आभार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.